व्हेज दालच्यासाठी पाणी गरम करायला ठेवायचं आहे. त्यानंतरनं ह्या पालेभाज्या आहेत, मेथी, चुका, पालक ह्या मस्त चिरून धुवून ठेवायच्या. त्यानंतरनं भोपळाही अशा प्रकारे चिरून ठेवायचा आहे. चिंच भिजत घालायचे, 1 वाटी तूर डाळ 1 वाटी मूग डाळ भिजत घालून उकळलेल्या पाण्यात टाकायची. त्यानंतर हळद मीठ टाकून चांगली शिजवून घ्यायची. शिजत आल्यानंतरनं त्याच्यामध्ये त्या चिरलेल्या भाज्या ॲड करायच्या. भिजत ठेवलेली चिंचेचं पाणी गाळून घेऊन त्याचा रस टाकायचा चिंचेचा. नंतरनं त्यामध्ये आपण भोपळा ॲड करणार आहोत. भोपळा ॲड केल्यानंतरनं कढईमध्ये तेल घेऊन मोठा कांदा चिरून त्यामध्ये अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट करून टाकणार आहोत. ती चांगली परतल्यानंतरनं त्यामध्ये कांदा खोबरं मसाला, लाल मिरची पावडर, सुहाना दालचा मसाला ॲड करून त्यामध्ये टोमॅटो, त्यामध्ये डाळ टाकून परतून घेणार आहोत. नंतर तो तडका पण त्या डाळीच्या मिश्रणामध्ये टाकणार आहोत आणि छानसा असा यम्मी दालचा तयार झालेला आहे. तो भातासोबत सर्व करून मस्त खाणार आहोत. या दालचा खायला.